महायुतीचा ऐतिहासिक विजय झालेला आहे। आपण बघतो पुणे कॅन्टोन्मेंट येथे देखील सुनील भाऊ कांबळे यांचा विजय झालेला आहे। मोठ्या मताधिक्याने भाऊ आपण निवडून आलेला आहात, काय सांगाल, कशा पद्धतीचा आता वाटचाल असणार आहे तुमची पुढची? खरं तर आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही इलेक्शनला सामोरं गेलो आणि गेल्या 5 वर्षात जे कॅन्टोन्मेंटमध्ये संघटना आणि महायुतीचे कार्यकर्ते नगरसेवक यांनी जे काम केलं त्या कामाच्या भरोश्यावर आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो आणि मतदारांनी आम्हाला जे त्यांच्या कामाचा जो आम्ही जे केलेलं काम होतं त्याचा लोकांनी मतदारांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि मोठ्या फरकाने मी निवडणूक जिंकलेली आहे। निवडणुकीचा फॉर्म भरला त्या दिवशीपासूनच सांगत होतो की मी 100% किमान 50,000 मतांच्या फरकाने निवडून येईल। ही निवडणूक नेमकी एकदम चुरशीची झाली होती आणि पुन्हा एकदा आपण आमदार झालाय म्हणजे ही एक वेगळी भावना आहे। नक्की काय आज तुम्ही जनतेला सांगाल? खरं तर ही निवडणूक चुरशीची नव्हती। मी ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी सांगितलं होतं की जे संघटनेने काम केलेले नगरसेवकांनी काम केलेले आणि मी जे काम केलं त्या कामाच्या भरोसा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील यांनी जो महाराष्ट्र सुजलाम सुफलाम घडवण्याचं जे काम चालू केलं होतं गेल्या 8 वर्षात त्या ह्याला मतदारांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि लाडकी बहीण सर्व लाडक्या बहिणींनी आम्हाला मोठा मताधिक्य दिलेलं आहे। अशा पद्धतीने आपण बघितलं हे होते सुनील भाऊ कांबळे यांचा मोठा विजय झालेला आहे। अशा पद्धतीने आपण बघितलं सर्वच कार्यकर्ते खूप आनंदामध्ये आपल्याला दिसतात। सीएमएस इंडिया प्राजक्त पुणे।